हॅलो गाईज आणि गुड आफ्टरनून. या ठिकाणी आज रविवार आहे आणि रविवारच्या दुपारी 2 वाजता आम्ही आलेलो आहे. बॅक साईडला बघू शकता स्वामीनारायण मंदिरामध्ये. पण मंदिर काहीसं 4 वाजता चालू होतं. हे माहिती असून पण आम्ही आलो, म्हणलं चला जाऊयात. तिकडचं जे वातावरण आहे ते असं आहे, बघू शकता. लोक या ठिकाणी थांबलेले आहेत आणि स्वतः आपल्या डोक्यावरती आलेलं आहे. पुढे आपली टीम चालू आहे. सो एकंदरीत बघूयात आपण आता कसा एक्सपिरियन्स होतोय, काय होतंय या ठिकाणी. टीम बोलली थांबायचं तर थांबूयात, नाही तर मग ऑन द वे टू नेक्स्ट डेस्टिनेशन. सो मंदिराचा एंट्रन्स काहीसा असा आहे. आपल्या आधीच्या लॉग मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, त्यावेळेस आपण नाईटला आलतो, यावेळेस आपण डेला आलोय. बघू शकता पुढे जे आहे ते मंदिर आहे अशा पद्धतीने. Close till I get up. Time is barely on our side. चरण पादुका स्वामीनारायण भगवान जी इच्छा पूर्ती. हा मी आलो तेव्हा पण नव्हतं, नवीन लावलंय. ये 2 रुपया ज्यादा डाल दिया तो कुछ फर्क नहीं पड़ता है. 2 लाख बन के आ जाते हैं, कभी भी आया वो पता भी नहीं चलता. ये मंदिर की सेवा में जाते हैं पैसा सब. Through the wastelands, through the highways, and on we'll go. या ठिकाणी आता मंदिर चालू असतं, पण आमची फोटोग्राफी चालू होती. बघू शकता रामने डायरेक्टर म्हणून काम केलं होतं मागच्या जन्मी, त्याच्यामुळे रामला एकदम असं अँगल वगैरे प्रॉपर जमतात. सो तो फोटोग्राफी करतोय अशा पद्धतीने छानशी. बघू शकता तुम्ही अँगल, प्रत्येकाची फ्रेम कशी फिट करायची, एकदम टॉप क्वालिटीची कामं केली जातील. आता ड्रोन पण आलाय आमच्याकडे, आम्ही ड्रोन शूट पण करून देऊ शकतो तुमच्या. तर तुला कशी वाटली आमची फोटोग्राफी? एक नंबर. तो अशा पद्धतीने इन्स्ट्रक्टर पण आहे, त्यांना सगळं माहिती आहे. इन्स्ट्रक्टर पण आहे. मेन इन्स्ट्रक्टर महाराज की जय. बघू शकता इथं अशा मूर्ती वगैरे येतात आणि पुढं असं वातावरण आहे. यूथ आहे पूर्ण इथं. हो, अशा पद्धतीने आहे आणि संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी जास्त आहे. तो राम, कसं वाटलं तुला वातावरण या ठिकाणी? खूप प्रसन्नता आहे इथं. आणि आपण मेन सांगायचं म्हणजे दुपारच्या वेळेस आलेलो आहे, हिवाळा ऋतू आहे, तर वातावरण पण खूप प्रसन्न आहे. थंडी पण वाजते आणि थोडंसं ऊन पण आहे. मिक्स काइंड ऑफ थिंग. कॉम्बिनेशन मस्त आहे. सावलीत बसलं की थंडी लागते, उन्हात आलं की ऊन लागते. आणि असं आपण म्हणतो की यूथ इथं बघायला मिळतो खूप सारा. जसं की मंदिरात आपण बघतो की ज्येष्ठ लोक येत असतात, पण इथं असं नाही. तुम्हाला एकदम यूथ लोक भेटतात. बरोबर. सगळे वातावरण फ्रेश आहे. तुम्ही पण या नक्की या, तुम्ही बघू शकता वातावरण. आणि नाईटला मंदिराचा व्ह्यू कसा असतो हा आपल्या आधीच्या लॉग मध्ये तुम्ही पाहू शकता. आता सध्या डेचा व्ह्यू आहे इकडे. And on we'll go. Through the wastelands, through the highways, and on we'll go. Hold me close till I get up. Time is barely on our side. या ठिकाणी आता आम्ही निघतोय गाड्या घेऊन. प्लॅन झालेला आहे बनेश्वरला जायचं. हे आपलं स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी पाहून झालंय. टीम पुढे गेली आपली. सो चलो भेटूयात आता बनेश्वर मंदिराला. तो बनेश्वर मंदिर भेटू आणि मग बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करू. बाय. We'll go through the wastelands.
wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Shadow turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. तर काही या ठिकाणी आपण आलेलो आहे फायनली बनेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे आणि टीम या ठिकाणी आता रेस्ट करते थोडी. टीमचा उत्साह बघू शकता तुम्ही, खूप जास्त उत्साह आहे आणि रन टाईम जे प्लॅन होतात ते असेच होतात आमचे. तो येतच खरी मजा असते. जर प्लॅन करून सगळं तुम्ही करत असाल तर त्यात काय मजा येत नाही, बरोबर ना. जर रन टाईम गोष्टी घडल्या ना तर आपल्याला पण समजतं की आपली मेंटॅलिटी कशी आहे त्याला हँडल करायची. थोडंसं म्हणजे पॅटर्न चेंज होतो, त्याच्यामध्ये खास मजा येते. हो, तुम्ही सेम पॅटर्नमध्ये जर असाल तर लुकमध्ये अडकून जातात. आता सकाळी आम्ही नाश्ता करायला बाहेर आलो, नाश्ता करून झालं स्वामीनारायण मंदिरात झालो, त्याच्या आधी कात्रजच्या झूमध्ये गेलो आणि आता बनेश्वरमध्ये आलो. तर या सगळ्या गोष्टी येतात ज्या होत राहतात लाईफमध्ये. तो लाईफ पण आपली अशीच आहे, अनप्लॅन. म्हणून प्लॅन करा अशा गोष्टी अनप्लॅन असतात. येस नक्की. तर कधीच गोष्टी या ठिकाणी प्लॅन करायच्या नाही, बरोबर. याला येताना घेऊ. सो हा एंट्रन्स आहे आपल्या मंदिराचा, बघू शकता. बनेश्वर मंदिर, बनेश्वर महादेव ट्रस्ट. आणि हे असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही इकडे. आणि टीम या ठिकाणी आपली आता एंट्री करणार आहे, बघू शकता. इकडे झाडे बघू शकता. हां ना, हो खूप जुनी झाडं आहे, ते खूप वर्षाची असतात. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highway. तो जसं तुम्ही बघितलं इथे पाण्यामध्ये जे मासे आहेत आपले रंगीबेरंगी मासे आहेत आणि मंदिरामध्ये एंट्री करण्याच्या आधी आपल्याला पाय धुवून जावं लागतं. सो ते मासे पण मी तुम्हाला दाखवले. आणि इकडून आपल्याला जे आहे ते पाय स्वच्छ धुवून इकडे आतमध्ये मंदिराची एंट्री आहे तिकडे जावं लागतं. करतोय बघा त्याच्या मित्राला. सो असं आहे. Through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go, through
अशा पद्धतीने आहे मंदिराचं वातावरण. बघू शकता तुम्ही या साईडला. इकडे बघू शकता किती कासव आहेत. इकडे मंदिराचं थोडंसं काम चालू आहे बघू शकता या साईडला. सो तिकडे काय आपण जात नाहीये. सो अशी व्यवस्था आहे इकडं. Shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. बघू शकता मंदिराच्या अपोजिट साईडलाच इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, जिथे आपली ती टीम या ठिकाणी दर्शन घेते. आणि पुढे जे आहे ते प्रसादालय आहे. आणि इकडे पुढेच आपलं हे महादेवाचं मंदिर. सो असं आहे व्ह्यू. इकडे पण महादेवाची एक पिंड आहे. बाहेर आहे मंदिर. असं एकदम पीसफुल वातावरण आहे आणि एकदम शांततापूर्वक आहे. जरी इथं लोक दिसत असलं तरी पण शांतता खूप छान आहे. म्हणजे मनाला शांतता वाटते. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. अशा पद्धतीने आहे मंदिराचा व्ह्यू. एकदा परत बघून घ्या. आता आपण निघालेलो आहे बॅक टू आपली हिंजवाडी. इन बिटवीन काय वाटलं तर आपण थांबणार आहे. तो बघूयात. सध्या तरी काय प्लॅन नाही आमचा. लगेच निघायचाच प्लॅन आहे. एकंदरीत बघूयात कसं वाटतं. तर आजचा दिवस खूप छान गेला. उद्यापासून आपलं परत ऑफिस चालू आहे. बघू शकता मंदिराच्या बाहेरचं वातावरण. हे जे आहे ते आपलं हे बनेश्वर महादेव. मित्रांनो इथं आम्ही चहा प्यायला आलतो, पण एक बोर्ड वाचला मी. तो बोर्ड तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण वाचा तो बघा. तर ते म्हणतात आमच्या इथे लस्सी प्यावी नाही खावी लागते. टाईम आमचं डिसिजन झालं की आता चहापेक्षा लस्सी खाऊन बघूयात कशी. बघूयात लस्सी खाऊन कशी वाटते ती. आणि मग आपल्याला समजत काय होतं ते. राम तुला काय बोलायचं. प्यायची नाही आपण खाऊन बघू आता. आता लस्सी पीत असतात तर आम्ही खाणार आहे. त्यांनी बोर्ड लावला म्हणून आपण काय बोलतो. तो बघूयात आता खाल्लेली लस्सी कशी लागते आणि मग आपण त्याला फीड लागतो. सो बघू शकता फायनली लस्सी आलेली आहे. तर बघूयात लस्सी कशी आहे ती. बघू शकता ही खावी लागती वाटतं अशी, पण जास्त पण अशी ठीक नाही आहे. पण ट्राय करतो आणि मग सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मी लस्सी पिलेली आहे माझी सख्खी मामबाई इकडून. तर लस्सीची क्वालिटी मी सांगाल की म्हणजे चांगली होती. 10 आउट ऑफ या ठिकाणी 9 देऊ शकतो आपण. 10 आउट ऑफ 10 कारण याच्यापेक्षा चांगली लस्सी पिलतो आपण. ठीक आहे. लस्सीला किती पैसे देशील 10 पैकी. हां 8 देतोय. 2 का कापले. त्यांनी जसं लिहिलं तसं नाही. हां एक्झॅक्टली त्यांनी खाल्ली पण पिल्ली. हां तेच. तो अशा पद्धतीने आहे. तो बघूयात आता बाकीच्या गोष्टी आपण पुढे जातो. सो फायनली या ठिकाणी आता खाऊन पिऊन चहा पिऊन लस्सी पिऊन झाल्यानंतर जे प्लॅनिंग चाललेलं आहे ते म्हणजे आता आमच्या जेवणाचा प्लॅन चाललेला आहे. आमच्या ग्रुपमध्ये 2 व्हेज आहेत 2 नॉन व्हेज आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता मिक्स करून खाणार आहे. सो राम तुला काय आवडतं व्हेज का नॉन व्हेज. सो राम नॉन व्हेज खाणार आहे. सो म्हणून आम्ही व्हेज खाणार आहे. उगाच बघू आता काय होतं. सो राम आपल्याला एक चांगलं हॉटेल सजेस्ट करेल. आपण त्या हॉटेलमध्ये जाणार. काय बोलायचं तुला. ओके चल बाय.